Let me introduce you to एक बेस्ट एंड हाई स्टैंडर्ड्स कंप्यूटर प्रशिक्षण इक्विनिक्स आईटी संस्थान है। मौलाना आज़ाद कॉलेज के सामने सिटी टॉवर, एसबीआई एटीएम के नीचे, औरंगाबाद। हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग, नेटवर्किंग, सुरक्षा, फोटोशॉप, वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर्स जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं। केवल 999 रुपए की अवधि में 1 महीने है। हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉरपोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता, हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं। स्पेशल फैसिलिटीज, लड़कियों के लिए विशेष समय, कोई सह शिक्षा, 10 साल अनुभवी शिक्षकों, इंटरनेशनल सर्टिफिकेशन, वैश्विक प्रमाणन के लिए अंतरराष्ट्रीय मानक प्रशिक्षण। एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है। कृपया कॉल कराई 98 9237 93 या 88 018 490। परंतु हैदराबाद संस्थान आणि मराठवाडा हा त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी म्हणजे 17 सप्टेंबर 48 रोजी स्वतंत्र झाला। तर इथे निजामाचं राज्य जवळपास 200 वर्ष चाललं। साधारणपणे सीना नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा मराठी भाषिक प्रदेश होता व परांडा आणि नळदुर्गचे किल्ले होते। परंतु हा तह झाल्यानंतर मराठा सैन्य हे पानिपतच्या लढाईसाठी दिल्लीला गेल्यामुळे निजामाने हा जो तह पाळला नाही। त्यानंतर मग निजाम हा हैदराबादला जवळ 150-200 वर्ष त्याचं राज्य राहिलं। त्या काळात हैदराबाद संस्थानात 82-85% हिंदू समाज होता आणि राज्यकर्ता निजाम होता। तरी त्यावेळी साधारण बऱ्यापैकी सगळे लोक राहत होते। त्यावेळी मुस्लिम मंडळीच्या कल्याणासाठी म्हणून काही प्राध्यापकांनी एक MIM नावाची संघटना सुरू केली, मुस्लिम मजलिसे इत्तेहादुए मुस्लिमीन। तर त्यानंतर बहादूर यार जंग नावाचे एक अध्यक्ष होते त्याचे, आणि तोपर्यंत ती साधारण बऱ्यापैकी चालली, म्हणजे शांततेने चालली। त्यानंतर मग कासिम रजवी नावाचे लातूरचे एक मुस्लिम वकील हे त्या MIMचे मुख्य झाले। असदुद्दीन ओवैसीचे ते नातेवाईक होते आणि असदुद्दीन ओवैसी सुद्धा मूळ आपल्या मराठवाड्यातले औस्याचे आहेत। औस्यावरून औसी म्हणून त्यांचं नाव ओवैसी आहे। तर कासिम रजवीने ज्यावेळी ही MIM ताब्यात घेतली त्यावेळी त्यांनी रजाकार म्हणजे खरं म्हणजे रजाकार ही ईश्वराची दल असं त्याचं नाव आहे। परंतु कासिम रजवीने जे सैन्य उभा केलं, दल उभा केलं, ते अत्यंत अतिरेकी, ज्याला रॅडिकल इस्लामिस्ट म्हणतो, अशा प्रकारची ती संघटना होती। आणि त्यांनी मग ज्या मुस्लिम विचारात ज्या चुकीच्या हदीसमध्ये गोष्टी आल्या ते म्हणजे काफिर कातिलो वाजिबो कातिल है, किंवा 2च प्रदेश असतात, एक दारुल इस्लाम आणि एक दारुल हराम। तर अशा प्रकारची ही जी प्रवृत्ती असते त्यामुळं जगातही मुस्लिमांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। गजवा हिंदचा विचार तसा झाला। तर अशा प्रकारचा विचार हा कासिम रजवीच्या रजाकार फौजेचा होता। त्यामुळं इथल्या जनतेवर त्यांनी खूप अत्याचार केले, अन्याय केले, आणि त्यामुळे संस्थानातली सबंध जनता ही त्रासलेली होती। आणि त्यावेळी सबंध हिंदू समाज हा आर्य समाजच्या नेतृत्वाखाली संघटित झाला। त्यांनी रजाकाराच्या अत्याचाराविरोधात संघर्ष केला आणि लढा दिला। परंतु आज दुर्दैवानं मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जो लिहिला गेला काही मंडळीकडून, तो हा लढा सेक्युलर होता आणि हा लढा फक्त काही ठराविक लोकांनी केला, हे जे दाखवलं जातं ते चुकीचं आहे। खरा जो आर्य समाजी आणि संघर्ष झाला, ज्यात हजारो लोक शहीद झाले, ज्यात अनेक गावोच्या गावं जाळली गेली, हे त्यांनी कधी लिहिलेलं नाही। आता
त्यानंतर ज्यावेळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यानंतर निजाम हा कासिम रजवी हे निजामाच्या विरोधात गेले आणि कासिम रजवीच्या म्हणण्याप्रमाणे त्याची जवळपास 2-2.5 लाखाची सशस्त्र सैन्य होतं रजाकाराचं. त्यांचं म्हणणं असं होतं की हैदराबाद हे स्वतंत्र इस्लामिक राज्य निर्माण करणे आणि निजामाचा सुद्धा त्याला काय फार सपोर्ट नव्हता. त्या काळात एक अशी घटना आहे की एक शोएबुल्ला नावाचे एक पत्रकार होते आणि त्यांनी त्यावेळी अशी मांडणी केली की हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन केलं पाहिजे असे त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून लेख लिहिले आणि त्या शोएब अल्लीचा रजाकारांनी कासिम रजवीने मर्डर केला. तर अशा प्रकारची कासिम रजवीची जाचक अशी संघटना होती. त्याच्या विरोधात नेहरू हे ॲक्शन घ्यायला तयार नव्हते, कारण जिन्नाचं असं म्हणणं होतं की जर हैदराबादवर तुम्ही ॲक्शन घेतली तर देशातील 10 करोड मुस्लिम त्याचा विरोध करतील आणि तुमच्यावर हल्ला करतील, आणि म्हणून नेहरू हे करण्यासाठी तयार नव्हते. परंतु वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना ते मात्र ॲक्शन घेण्यासाठी तयार होते. शेवटी 9 सप्टेंबर 1948ला भारतीय कॅबिनेटने निर्णय घेतला आणि सरदार वल्लभभाई पटेलला पूर्ण अधिकार दिले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलनी हैदराबाद संस्थानात तिन्ही चारी बाजूनी भारतीय मिलिटरी घुसवली. हे खरं म्हणजे सैनिक ऑपरेशन होतं, मिलिटरी ऑपरेशन होतं, पण त्याला पोलीस ऑपरेशन असं म्हटलं गेलं. हे ऑपरेशन ज्यावेळी रणगाडे भारतीय मिलिटरीचे हैदराबाद संस्थानात उतरले त्यावेळी त्यांनी त्याला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं. पोलो नाव द्यायचं कारण असं की हैदराबादला त्यावेळी सगळे नवाब सरदार पोलो नावाचा खेळ खेळत असत आणि पोलोचे ग्राउंड हैदराबाद शहरात 17 होते, म्हणून ह्या भारतीय मिलिटरीनी ह्या ॲक्शनला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं. त्यावेळी मग जनरल जगन्नाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य हैदराबादमध्ये घुसलं. ते रणगाडे येडशी बार्शीकडून आपल्या धाराशिव म्हणजे पुणे जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यात घुसले आणि त्यावेळी मग आर्य समाजी मंडळींनी आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. तर त्याच स्वागतात आर्य समाजी मंडळी आणि माझे वडील स्वतः होते. माझे वडील हेही ताम्रपत्रधारक स्वातंत्र्य सैनिक होते. तर अशा रीतीने ज्यावेळी हे झालं त्यावेळी मग रजाकार सैन्य फारसं टिकलं नाही आणि त्यानंतर निजाम हे 17 सप्टेंबरला शरण आले आणि हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झालं. त्यावेळी फार मोठमोठे संघर्ष झाले. इटला गोदावरीबाई टेके नावाच्या एका अडाणीबाईने रजाकाराबरोबर सशस्त्र लढा दिला. त्यात ते आणि त्यांचे मिस्टर किसन टेके शहीद झाले आणि बाकी 3 रजाकार त्यावेळी तिथे मारले गेले. आणि अशाच प्रकारच्या अनेक ठिकाणी सशस्त्र लढे झाले. परंतु ह्या लढ्याचा सशस्त्र लढ्याचा आणि जनतेचाही उल्लेख हैदराबाद मुक्तीच्या कार्यात केला जात नाही. हैदराबाद मुक्त झाल्यानंतर बऱ्याच गावातील बरेचशी मुस्लिम कुटुंब ही स्वतः होऊन सनातनी धर्मात प्रवेश केला. परंतु त्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी विचारलं की आम्ही आता कुठल्या जातीतले, ह्याचं उत्तर न आल्यामुळे ते परत मुस्लिम झाले आणि अशा प्रकारचे हे स्वातंत्र्य मराठवाडा मुक्तीचा लढा असा फार महत्त्वाचा आहे आणि खरा सशस्त्र लढा. आणि या काळात दलित, ओबीसी आणि मुस्लिमसुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. जसं शोएब अल्लाचं सांगितलं मी तसं बरेचसे मुस्लिमसुद्धा भारतीय संघराज्यात विलीन होण्यासाठी व शांततेने सहजीवन जगण्यासाठी तयार होते. परंतु रजाकाराचे सैन्य त्याच्याशी तयार नव्हतं. शेवटी कासिम रजवीला कोर्टाने शिक्षा दिली. त्यांनी मराठवाड्यात राहायची तयारी केली नाही म्हणून ते शेवटी येरवड्याच्या तुरुंगात राहिले. तिथून त्यावेळी ते सुटले. त्यावेळी मग ते
पाकिस्तानला गेले आणि तिथं त्यांचा पाकिस्तानमध्ये भारतातून गेलेल्या मुसलमानाचा अतिशय वाईट पद्धतीने वागणूक झाली, मुहाजीर म्हणून त्यांना वागवणूक गेली. अशातच कासिम रजवीचे सुद्धा मरताना वेळी अत्यंत हाल झाले. अशा प्रकारचा हा लढा थोडक्यात. धन्यवाद.